तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कौलखेड रिजनल वर्कशॉप परिसरातील साईनाथ कॉलनीत मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मानसिक विकलांग असलेल्या एका महिलेने स्वतःच्या 9 वर्षीय मुलाला घरातील लाकडी दिवाणमध्ये बंद करून ठेवले होते। अन्न पाणी न मिळाल्याने मुलगा कुपोषित झाला असून परिसरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे। घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी नंदादीप फाउंडेशन मानसिक आरोग्य केंद्र यवतमाळ येथील कर्मचारी निशांत सायरे व विनोद मापारी यांच्या सहकार्याने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवले। पोलिसांनी घराच्या आतून लावलेले लॉक तोडून आत प्रवेश केला असता घर अत्यंत अस्वच्छ दुर्गंधीयुक्त वातावरण असल्याचे यावेळी दिसून आले। दिवाण उघडल्यावर आतमध्ये मुलगा अडकवून ठेवलेला दिसून आला। तातडीने त्याची सुटका करून प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले। ही महिला गेल्या 20 दिवसांपासून घराबाहेर दिसली नव्हती। ती परिसरात चाकू घेऊन फिरणे, नागरिकांना शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाणे, दगडफेक करणे अशा भीतीदायक कृत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या महिलेनं स्वतःच्या वडिलांना खून केल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली असून ती मानसिक रुग्ण असल्याचे यावरून स्पष्ट होते। मुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजी उषा कंकाळ व मामा सूरज कंकाळ यांनी पोलिसांना विनंती केल्याने पीडित बालकाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले। महिलेवर उपचारासाठी नंदादीप फाउंडेशनच्या टीमने तिचे पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला।